नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयासोबत. तर आज पुन्हा आपण आहोत सिद्धार्थ बरोबर. नमस्कार. आणि सिद्धार्थ बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर आहेत. आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय किंवा टायटल याने तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर, कोणत्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. कोकणामध्ये जर तुमची जमीन आहे किंवा कोकणात कुठेतरी तुमचं गाव आहे, तुम्ही कोकणात जमीन विकत घेताय किंवा तुमचा प्लॅन आहे आणि तुम्हाला एक सेकंड होम किंवा विकेंड होम इथे बांधायचं आहे, तर इथल्या म्हणजे परिसराला किंवा इथल्या वातावरणाला लक्षात घेता आपल्याला कोणत्या प्रकारचं बांधकाम हे उत्तम प्रकारचं करता येईल किंवा जे जास्त कालावधीसाठी टिकेल असं कोणतं बांधकाम असू शकतं, बांधकामाचे प्रकार काय काय असतात आणि इथे जे बांधकाम करायचे त्याचा खर्च तुम्हाला किती येऊ शकतो, हे सगळं आपण आज सिद्धार्थकडून जाणून घेणार आहोत. तर सिद्धार्थ, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे, बरोबर, कारण लोक इथे जागा आहेत लोकांच्या भरपूर आहेत आणि बांधकाम करायला त्यांना त्रास पण तेवढाच होतो, कारण ग्राउंड लेवलला उभं राहून करून घेणं किंवा कुणावर तेवढं विश्वास ठेवणं आणि जसं मनातलं घर आहे तसं तिकडे साकारणं, स्वतः येऊन जाऊन, म्हणजे काही काही लोकांना मुंबई किंवा पुण्याला शहरांमध्ये असतात, त्यांना रोज येणं शक्य नाही आहे, त्यामुळे ते कोणत्या तरी सिव्हिल इंजिनियरवर विश्वास करून ते करतात. तर आता तुम्ही जसं कोकणामध्ये बांधकाम करताय, तुम्ही RCC पासून, जांभ्या दगडापासून म्हणजे चिरा बांधकामापासून लोकांना घरं, बिल्डिंग, स्ट्रक्चर वगैरे बांधून दिलेले आहात आणि तुम्ही बाय प्रोफेशन इंजिनियर आहात, बरोबर, म्हणजे सर्टिफाईड आहात तुम्ही. तर कोणत्या कोणत्या प्रकारची घरं कोकणात बांधू शकतो किंवा कोणता प्रकार बेस्ट असेल आणि त्याचा खर्च किती जाईल हे जरा तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. नमस्कार. विषय खूप चांगला आहे आणि ह्या विषयात जर मला मार्गदर्शन करायला आवडेल. बाय प्रोफेशनली सिव्हिल इंजिनियर आणि प्लस लायझनिंगमध्ये आपले हे दोन विषय आपले प्रामुख्याने व्यवसायाचे म्हणजे विषय आहेत, बरोबर. तर लायझनिंगवरती आपण बरीचशी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगितली. तर आज नवीन विषय घेतल्याबद्दल मी तुमचे पहिले आभार मानतो की तुम्ही नवीन एक विषय घेऊन चांगला आलाय. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करतो, ज्यांना घर बांधायचंय तर त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीचं पहिलं आपलं परीक्षण केलं जातं की त्यांचं लोकेशन कुठे आहे, ओके, त्या लोकेशन पासून मटेरियल सप्लाय होणारा जो डिस्टन्स आहे ती कॉस्ट कसं होतं. म्हणजे जनरली लोक आपण लमसम सांगतो 1700, 1800, 2200, 2500 स्क्वेअर फूटचा दर, पण हा जो दर ठरतो हा दर तुमचं असलेलं लोकेशन, तुमचं असं म्हणजे लोकांना अरे ना इकडे एवढं इकडे एवढं आहे, तर ते ट्रान्सपोर्टेशन वरती ते मॅटर करतं, तिथले ट्रान्सपोर्टेशन वरती. दुसरी गोष्ट म्हणजे तिथलं ट्रान्सपोर्टेशन. आता आपल्याकडे वाडी वस्तीतनं जी गावं आहेत ती चढ डोंगर माथ्यावरती काही गावं आहेत किंवा काही एकदम खालती साईडला अशी दर आहेत, कारण पूर्ण कोकण वर खाली सपाटी नाही, बरोबर. मग अशा वेळेला काय होतं, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली जाते. म्हणजे ज्यावेळेला चिरेचं घर बांधायचं असेल तर आता बरेच ठिकाणी आपल्याकडे जर तुम्ही दापोलीला बरीचशी सपाटी आहे त्या साईडला मग चिरेची 500ची गाडी आपण पाठवू शकतो. मग ही कॉस्ट मॅटर करते आपल्या कन्स्ट्रक्शन कॉस्टला. म्हणजे चिरेची खाण जिकडे जवळ, म्हणजे जिकडे जवळ असेल आणि जेवढ्या बल्कमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन करू तर ते आपल्याला इझी जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये आपण पार्टीची फायनान्शियल स्टेजेस आपण पहिल्या विचारून घेतो की बाबा तुम्हाला काम सुरू करायचंय तर स्टार्ट टू एंड करायचंय की कसं करायचं, थांबून करायचं. कारण काही काही जण काय असतात की साहेब पहिले स्ट्रक्चर रेडी करा. म्हणजे आता कसं प्रकार जसे सांगायचे जर झाले तर प्रकारामध्ये पहिला प्रकार येतो जो म्हणजे गव्हर्नमेंट बाय अप्रूव्ड जो प्रोजेक्ट कुठला असेल तर ते गव्हर्नमेंट बाय अप्रूव्ड होतं, ते म्हणजे RCC मध्ये. RCCच परवानगी मिळते, गव्हर्नमेंट परवानगी जी असते ना त्याच्यामध्ये RCC, कॉलम डिझायनिंग, SI कोड असतात कॉलम्सना आपल्या स्ट्रक्चरला, त्या स्ट्रक्चरच्या SI कोड नुसारच तुम्हाला परवानगी मिळते. नंतर ते जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यातलं स्टीलची क्वांटिटी काय आहे, स्टील कुठल्या लेवलचं वापरतोय, त्यानंतर कॉन्क्रीट M30, M35 सिमेंट कॉन्क्रीटचे ग्रेड आहेत, त्या स्केलमध्ये ग्रेड वापरतो. हे सगळं फॉर्म्युला द्यावा लागतो आम्हाला सिव्हिल इंजिनियरला ज्यावेळेला परमिशन घेतो त्यावेळेला. आणि मग त्याचे कलेक्टर, समजा कलेक्टरकडनं असेल, तहसीलदारांकडनं असेल, प्रांतांकडनं असेल किंवा जर नगरपालिका क्षेत्रात येत असेल तुम्ही तर नगरपालिकेमध्ये म्हणजे मुख्य अधिकारी, तर यांच्याकडे आपल्याला ते पूर्ण प्रकरण सादर करायला लागतं, त्याची परवानगी घ्यावी लागते. परमिशन्स मिळाल्यानंतर आपण ते काम सुरू करू शकता आणि ती जर परमिशन असेल तर तुम्हाला बँक लोनला इझी जातं. अच्छा, ज्यांना लोन करायचं म्हणजे एने लँड वरतीच होते ते. एने पहिली लँड एने करावी लागते किंवा जर गावठण मध्ये जर तुम्ही राहत असाल तर ते गावठण मध्ये असेल तरी पण ते. मला जर शेतघर बांधायचं तर शेतघरची कन्सेप्ट वेगळी आहे. ओके.
कसं आहे, शेतकरी कन्सेप्ट वेगळी आहे. शेतकऱ्यामध्ये काय होतं, तुमची जागा जी आहे ना ती जागा तीच राहते. तुम्हाला 150 स्क्वेअर मीटरची परवानगी मिळते, म्हणजे 1.5 गुंठे 1500 ते 2000 स्क्वेअर फूटचं तुम्हाला परवानगी मिळते घर बांधायला. त्याच्यावर प्लॉटचं काय नाही कंडिशन? प्लॉटचं कंडिशन प्लॉट 1 एकरचा जर प्लॉट असेल ना तर 1 एकरला 150 स्क्वेअर मीटरचे पॅरामीटर ठरवून दिलेलं आहे. आणि समजा माझ्या गावी 5 गुंठेच जागा आहे माझी शेत जमीन, तर त्याच्यावर काय नाही, मग ती शेत जमीन तुम्हाला येणे करायला लागेल. अच्छा, 5 गुंठे. मी ॲज अ शेतकरी घर नाही बांधू शकत? ॲज अ शेतकरी तुम्ही घर बांधू शकता, पण ते परमिशन त्याला नाही मिळू शकत. अच्छा, घर कधी बांधू शकतो माणूस? म्हणून मी काय ज्या वाडी वस्ती आहेत ना, आता उदाहरणार्थ समजा एखादं गाव घेतलं तुम्ही, तर त्या गावामध्ये तुम्ही जिथे राहता, जिथे वाडी वस्ती आहे, तो भाग गावठाणमध्येच येतो. बरोबर. जर तुम्ही गाव नकाशे काढले तर गावामध्ये गावठाण म्हणूनच नोंद येते. मग गावठाणमध्ये तुम्हाला परवानगी घेताना तुम्हाला काही येणे करायची गरजच नाही, कारण ऑलरेडी गावठाण आहे. कारण गावठाणला नकाशा नाही, गावठाणला नकाशाची सीमा आहे. एक्झॅक्टली हाच डाऊट होता माझा. गावठाणमध्ये नकाशाची सीमा येते, पूर्ण नकाशा गावठाणचा येतो. बरोबर. तुम्ही आज जे बघत असाल, पूर्वीपार लोक राहत आलेत गावठाणामध्ये, गावठाणात हद्दी विधी नाही, अशी वाट असायची, त्या वाटेने लोक येत जात असतात, हेच गावठाण आहे. बरोबर. मग हे गावठाणची म्हणजे तुमच्या घराचा वेगळा नकाशा येणार नाही, तुम्हाला गावठाणचाच नकाशा लागू होणार. आणि तुम्हाला गावठाणचाच एफएसआय तिथे 1.5 असेल किंवा 1.3 असेल किंवा 2 असेल लोकेशनवरती, म्हणजे डोंगर भाग आहे कसं त्याच्यानुसार एफएसआय मॅटर करतो आणि त्यानुसार तुम्हाला परवानगी मिळते. आणि ते सुद्धा तुमचं जुनं घर समजा ग्रामपंचायत लेवल. आता कसं आहे, मी हे तुम्हाला बाय लिगली सांगितलं कारण आपण चॅनलवरती माहिती देतो, बाय गरजेचं आहे. पण जनरली कोकणामध्ये जी लोक जुनी घर आहेत ते पुनर्बांधणी करतात स्वखर्चाने, बाबा जोतं तेच आहे आणि तेच पुनर्बांधणी करायची, तर ती पुनर्बांधणी करू शकतात. आपण काही केलेली बांधकाम आहेत त्याचे व्हिज्युअल्स आपण ते ओव्हरले करूया, दाखवा, त्यावरती दाखवू शकतो, बघू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करतो, तर कसं आहे, तर आपले काही क्लायंट जे आहेत ते मुंबई पुण्याला वगैरे असतात किंवा काही अब्रॉडला पण काही क्लायंट्स आहेत आपले, तर ते सांगतात की सर बघा प्लॅन आपण दिल्यानंतर प्लॅन आवडलेला असतो किंवा त्यांच्याकडे एखादा प्लॅन असतो की सर मला असं बांधायचंय, तर ते आपण त्या रिक्वायरमेंट नोटिंग करून घेतो, एस्टिमेट काढलं जातं. मग सांगतात की मग त्यांचं म्हणणं काय असतं की सर समजा आम्ही आमच्या कन्सेप्टने बांधतोय, तर तुम्ही तिथं येऊन व्हिजिट द्या. बरोबर. आता जनरली काय होतं सांगतो तुम्हाला, आपण काय करतो म्हणजे आपलं वेगळेपण काय तुम्हाला ते सांगतो की आपण लोकांच्या सोयीनुसार डिझाईन देतो की लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या प्लॅननुसार. म्हणजे काही वेळेस असं होतं की प्लॅन केलेलाच नसतो. म्हणजे माझ्याशी काही क्लायंट आहेत, नाही थांबा बायकोला काय सर्व्हिस करते विचार नाही, हो मला इथं हे जवळ इथे मांडणी पाहिजे, हे पाहिजे. मग त्यामध्ये आपण चेंजेस केले की ते डेकोरेटिव्ह कसं दिसेल किंवा त्याला जर समजा आपण मोल्डिंग्स मध्ये कन्वर्ट केलं तर ते कसं दिसेल. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी आपण तिथे द्यायचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे, घर बांधताना राहणारे जे कसं असतं, एखादा इंजिनियर नाही हे होणार नाही, मग हे असंच आहे, हे एवढंच ठेवलं पाहिजे, तर आपण ते करत नाही. आपण काय सांगतो, राहणारे ती लोक आहेत, त्यांना जे पाहिजे ना, जसं पाहिजे ते म्हणाले हे बाथरूम एवढंच पाहिजे आम्ही एवढंच देतो, ते म्हणाले आम्हाला 2 फुटाचाच एंट्रन्स पाहिजे आम्ही 2 फुटाचाच देतो. आम्ही सांगत नाही तुम्ही 5 फूट, आम्ही सजेस्ट करतो की हे छान दिसेल. पण जर समजा एखाद्याला वाटलं नाही असंच पाहिजे, बरोबर, तर ते तसंच झालं पाहिजे. तो कॉल क्लायंटचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काम फास्ट मध्ये होणं. आणि मग ज्यावेळेला आमचं ऑब्झर्वेशन तिथे चालू होतं त्यावेळेला स्टेप सांगितल्या जातात. अशी बरीचशी कामं बघितलेली आहेत. बांधकाम होतं, बांधकामाचे मिस्त्री असतात ते बांधकाम करून निघून जातात. मग नंतर लक्षात आले स्लॅबमध्ये ना ते कन्सिल पाईप टाकायचे राहिले. अरे बापरे, म्हणजे असं पण होतं. म्हणजे कन्सिल वायरिंग करायचं असतं ना, मग ते लक्षात येतं की कन्सिलची पाईप इकडूनच टाकली, आता 4 लाईट वाढवायची आहेत. मग ते लाईटचं डिझायनिंग केलेलं नसतं. कारण जनरली काय होतं, आता जे ड्राफ्ट्समन आहेत त्या ड्राफ्ट्समन काय करतात, कारण कसं एखाद्या सिव्हिल इंजिनिअरकडनं प्लॅन घ्यायचा म्हणजे तो 15-20 हजार रुपये तर 100% चार्ज आहे. मग त्यापेक्षा एखादा ड्राफ्ट्समन कोण असेल तर याकडनं वा चल ओळखीमध्ये तो देतो करून सगळं होतं. पण मग नंतर लक्षात येतं की अरे हो ते टाकायचं राहिलं. किंवा जर तुम्ही बरेच ठिकाणी मी मार्क केलंय, पंख्याचे हुक सुद्धा स्लॅबमध्ये टाकायचे विसरतात. मग नंतर ते आफ्टर त्याला पिनिंग करून ड्रिलिंग करून मग त्याला हुक लावले जातात, फासनर वगैरे डबल. मग ते काय होतं माहिती का, म्हणजे ते आमच्या लक्षात येतं की हे विसरल्या ते काम करताना. अच्छा, की ह्या गोष्टी ते लोक विसरलेले आहेत. मग ते आपण मग कधी मला हसायला येतं, अरे हा हे विसरलेलं दिसते. मग मी विचार सर कोणी काय डिझाईन केलं, कसं बांधलं, नाही ते असं झालं तसं झालं वगैरे. मग त्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्याला लावायची लादी, म्हणजे आम्ही म्हणजे आपल्या मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो ज्यात आपला व्हिडिओ बघतो ना, की तुम्ही सुद्धा काम करताना
थोडं जर मार्गदर्शन घेतलं तर ते मार्गदर्शन तुम्हाला भविष्यात कुठल्या त्रास देत नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं तर मी एक छोटासा क्ल्यू देईन की जी तुम्ही लादी बसवताय ना त्या लादीचे समजा तुम्हाला 40 बॉक्स लागले किंवा 100 बॉक्स लागले ना तर त्यामध्ये ऍडिशनल 4 बॉक्स किंवा 5 बॉक्स एक्स्ट्रा आणून ठेवा. ओके. कारण त्याचं काय माहिती का, एखादी लादी तुमची फुटली खराब झाली आज नाही, ते आज होणार नाही, ते 5 वर्षांनी होणार आहे, 7 वर्षांनी होणार आहे, 10 वर्षांनी होणार आहे. किंवा तुम्ही राहत नसाल तर त्याला जर खालनं शेदव पकडलं तर खाली कोबा व्यवस्थित केला नसेल तर त्या लादीला शेदव पकडू शकतो. अशा काही कोकणात उदाहरण आहेत की लाद्या ओल मारतात. ओके. पुसायला लागते लादी, म्हणतात ना लादीतनं पाणी येतं. भरपूर क्लायंटचे साहेब लादी, पण त्याला कसं आहे त्याला खालती पीसीसी प्रॉपर केलेली नसते, त्याला क्युरिंग मटेरियल व्यवस्थित वापरलेलं नसतं, केमिकल्स वापरलेले नसतात. मग त्यामुळे काय होतं ते खालनं त्याला शेदव येतो लादीला, कारण खालती नुसती रॉ सँड असते त्यामुळे ते शेदव पकडतो. मग ते कधी कधी तडा जातो, कधी लूज पडतात. मग असे प्रकार झाल्यानंतर कारण आपण कॉस्ट कटिंगचा तिथे अवलंब केलेला असतो ना, मग त्याला काय होतं अरे लादी फुटली की एखादी जड वस्तू पडते घरात, आता पाटावरून असतो की एखादी लादी तुटते, मग लादी तुटल्यानंतर मग काय करणार तुम्ही, फ्लोरिंग पूर्ण नाही ना चेंज करणार. तर माझा हा चांगला एक सल्ला लक्षात ठेवा की आपल्याकडे एक अडगळीची खोली असते, त्याच्यामध्ये ज्या ज्या तुम्ही टाईल्स लावाल त्या टाईल्सचे 2 तरी बॉक्स एक्स्ट्रा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे स्पेअर मध्ये. आणि डिझाईन मिळत पण नाही नंतर. आता काय झालंय, आता कॉम्पिटिशन एवढं झालंय ना, आज जी लादी तुम्ही बघताय ना ही लादी तुम्हाला पुढच्या लॉटला त्या दुकानदाराकडे येऊन मिळणार नाही. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण त्याचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे, कारण आपण एवढं जर 1000 स्क्वेअर फूट 500 स्क्वेअर फूट जर मोठं घर बांधलं तर तो प्रॉब्लेम होणार आहे आपला. बरोबर. कारण का सगळेच जण काही ग्रेनाईट लावत नाहीत किंवा मार्बल लावत नाहीत, आपण वेट्रीबाय 2x2 किंवा 4x2 किंवा सिरॅमिक ह्यात लाद्या लावतो. बरोबर. ह्या लाद्या लावताना पण त्याच्यामध्ये क्वालिटी येतात, 1 सेकंड क्वालिटी 3rd क्वालिटी. आता समजा सेकंड क्वालिटीचा जर माल लावलात तुम्ही तर तो माल तुम्हाला मिळणारच नाही, कारण सेकंड क्वालिटीचा लॉट गेला की ते प्रोडक्शनच बंद होतो. अच्छा, अजून एक प्रश्न माझा सिद्धार्थ, की आपल्या कोकणामध्ये वेगवेगळे परिसर आहेत, म्हणजे कोस्टल आहे, डोंगर भाग आहे, कातळ भाग पण आहे भरपूर भाग कोकणात, सपाटी आहे एकदम, काही काही जागी कंटूर आहे, काही काही जागी प्रचंड पावसाचा परिणाम होतो काही काही भागांवरती, आणि काही काही भागांमध्ये ह्युमिडिटी जसं समुद्रकिनारी किंवा एकदम उष्ण तापमान असतं, उन्हाळ्यामध्ये तुम्ही उभे राहू नाही शकत असं पण असतं. तर अशा जागी तुम्ही काय रेकमेंड कराल, कोणतं बांधकाम कसं आता सिच्युएशन वाईज आपण बांधकाम केलं पाहिजे. आपण ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये तिथे म्हणजे जरा कोकण म्हटलं की तो सगळं समुद्रकिनारी झाला, बरोबर, पण सगळ्याच काही समुद्राचा वारा तिथपर्यंत येत नाही. आता समजा तुम्ही दापोली जर म्हणाल ना तर दापोलीच्या 4 किलोमीटर पुढे गेलात की समुद्राच्या खारी हवा येते, पण प्रॉपर दापोली तेवढी खारी हवा नाहीये, ते उंचावर येतं. कारण कसं आहे तर म्हणून त्याला मिनी महाबळेश्वर म्हटलं. बरोबर. तसं जर तुम्ही रत्नागिरीत गेलात तर रत्नागिरीमध्ये जर तुम्ही जसं तुम्ही पुढे पुढे गोवा साईडला जायला लागाल त्या साईडला तुम्हाला चिरा दगड तिकडे अवेलेबल होतो जास्त. आपल्या दापोलीच्या कम्पेअर मध्ये पुढे दमट वातावरण, दमट वातावरणाचं सांगतोय तुम्हाला. तर मग तिकडच्या अवेलेबिलिटीवरती आपण कन्स्ट्रक्शन ठरवतो, इकडच्या वातावरणावरती आपण ठरवलं पाहिजे, ते दोन्ही फरक सांगतो तुम्हाला. तर आता इकडे जर आपण दापोली समजा आता समुद्रकिनारीच आपण घर, आपण पहिला विषय समुद्रकिनारीच घर, तर समुद्रकिनारी घर जर बांधायचं झालं ना तर ते घर बांधताना तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही जेव्हा प्लॅस्टर करणार तर ती जी सँड आहे, जी वाळू वापरणार आहोत, ती वाळू खाडीची जर असेल तर ती तुम्हाला वॉश करून घेणं गरजेचं आहे. ओके. कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, मीठ आणि सिमेंट कॉन्ट्रॅक्शन्स आहेत, लक्षात आहे, त्याच्यामध्ये वेगळी रिएक्शन तयार होते. आणि जर तुम्ही बघाल तर तिकडं म्हणजे त्या साईडला काही तुम्हाला अशी घरं दिसतील की आपण ज्याला पोपडी निघणं म्हणतो, पोपड्याशी निघतात, तर एक असा पीस असा निघून पडतो. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला क्युरिंगसाठी पाणी मारलेलं नसतं, प्लॅस्टर झाल्यानंतर त्याला एक लिमिट आहे, ठराविक पिरियड म्हणजे कंटिन्यू पाणी द्यावं लागतं कन्स्ट्रक्शनला पाणी, आणि जेवढं पाणी असेल भरपूर तेवढं. आता तिकडे सगळे जांभ्याचीच आहेत, जांभ्याला जेवढं पाणी माराल तेवढं तुमचं कन्स्ट्रक्शन एकदम स्ट्रॉंग होणार आहे, मजबूत लाईफ लाँग होणार आहे. कारण त्याला कसं आहे, शेवटी मोठा दगड 1 इंचाच्या सिमेंटच्या लेअरवरती तो बसवायचा आहे. बरोबर. लक्षात आलं, म्हणजे 7 इंच बाय 9 इंच बाय 14 इंच ही त्याची स्टँडर्ड साईज आहे चिऱ्याची. अच्छा. त्याच्यामध्ये काय प्रकार येतात चिऱ्यामध्ये प्रकार येतात ना, चिऱ्यामध्ये पण बरेच व्हेरिएशन असतात. म्हणजे त्याला बिग आईज, स्मॉल आईज, म्हणजे मोठे डोळ्याचे होल्स असतात डोळे म्हणतो. तर मोठा डोळा, छोटा डोळा, जो छोटा डोळा तो हार्ड असतो. अच्छा. तो सगळ्यात कन्स्ट्रक्शनला सगळ्यात चांगला. किंवा जो मोठा डोळावाला आहे तो त्याचं वजन कमी असतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर 25 किलो 45 किलो पर्यंत एका चिऱ्याचं वजन असू शकतं.
अरे बापरे. हा म्हणजे कसं आहे, ती जी वॉल उभी करतो आपण ती तसं बघायला गेलं तर ते खूप स्ट्रॉंग आणि हेवी मटेरियल आहे चिरा. हा म्हणजे आता त्याचं म्हणजे जसं ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेला लोकांच्या लक्षात येतं की ते कामगार जे तेवढे दगड उचलतात. फक्त एक त्याचा फायदा आहे की फटाफट काम होतं, काम खूप स्पीडी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी आता सांगत होतो की तर ते पोपडे निघण्याचं काम जे आहे ते पडण्याचं काम जे आहे हे खाऱ्या वाऱ्यामुळे होतं. बरोबर. आता त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे, तुम्ही जर समजा समुद्रकिनारी जर बांधकाम करणार असाल तर तिथे तुम्हाला लोखंड हा प्रकार कमी वापरणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये तुमचं स्टील जे ओपन स्टील असतं ना त्याचं प्रमाण कमी पाहिजे. म्हणजे स्लॅब बीप मधलं नव्हे, ओपन म्हणजे जर रेलिंगला स्टील वापरता जे एक्सपोज होतं बाहेर, तर मग त्याला काय होतं माहिती का, त्याला करोजन पकडून ते खराब होतात आणि ते मेंटेनन्सला पण खूप जातं. मग ते GI लेवल, स्टँडर्ड लेवल आणि मग ते कॉस्टिंग जास्त. मग त्यापेक्षा फायबर्स मध्ये आता नवीन पाईप्स आलेले आहेत, फायबर्सचे डिझाईन्स आलेले आहेत, त्यालाही ड्युरेबिलिटी चांगली आहे. किंवा अदरवाईज आपलं मग कन्स्ट्रक्शन हा की जेणेकरून ते तुम्हाला लॉंग लाईफ देऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे समुद्रकिनारी घर बांधताना प्रिकॉशन घेणं म्हणजे असं की त्याची जी विंड डायरेक्शन जे आहे ते विंड डायरेक्शन बघून बांधकाम करणं गरजेचं आहे. छताचं जर तुम्ही वरती पत्रे किंवा कौलारू असं जर असेल, कौलारू घर सक्सेसफुल आहे आपल्याकडे. कौलारू सक्सेसफुल आहे, जुन्या काळापासून कौलारूच घर आहेत ना. काही म्हणजे आपलं पिढ्यानपिढ्या कौलारू घर. जिकडे वांद्र माकडं वगैरे आहेत तिकडे जरा वांद्र माकड कसं आहे, वांद्र माकडं पूर्वी पण होती, पण त्रास हा आता का व्हायला लागलाय कारण वन संपत चालले, जंगल संपत चालले. म्हणजे सुरुवातच आपण केली त्यामुळे त्रास पण आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे जी जंगलतोड चालू झाली ना, आता कसं ते जर आपण त्यांच्या घरात गेलो तर ते आपल्या घरावर येणार ना. बरोबर, असा विषय. आणि मेन म्हणजे कसं कौलारू आता कौलं महाग झाली पण आता जनरली पत्रे वापरले जातात. सिमेंटचे कौलं पण काही येतात, सिमेंटचे पत्रे येतात. हा सिमेंटचे पत्रे येतात. पण मी विंड डायरेक्शन का सांगितलं, कारण पावसाळ्यात ज्यावेळेला समुद्राला उधाण येतं ना त्यावेळेला ते विंड जो येतो ना तो खूप जोरात, वाऱ्याचं दबाव हा प्रेशर खूप जोरात बरोबर. आणि काय मग माझं म्हणणं की सायक्लोन्स पण येतात. हा सायक्लोन्स पण येतात, पण माझं म्हणणं आहे सायक्लोन्स तर म्हणजे वर्षातनं 5 वर्षातनं असा एखादा येतो, पण हा जो सोसायटीचा वारा येतो समुद्रकिनारी हा जास्त असतो. ओके. तर मग तो जो वारा झेपेल अशा प्रकारचं तरी ते स्ट्रक्चर असावं, तर ते स्ट्रक्चर डिझाईन केलेलं असावं. म्हणजे कसं असतं, त्याला थोडी हाईट कमी देऊन एअर पास होणं हा पार्ट त्याच्यामध्ये गरजेचा आहे. म्हणजे जरी आपण स्लॅब टाकला तरी स्लॅब टाकल्यानंतर पण काही लोकांना खूपच हाईट पाहिजे. बरोबर. मग जास्त हाईट आली ना ते पत्रे उडून गेलेले वगैरे मग येतात, साहेब आमचे पत्रे उडून गेले की आम्ही सोलर लावला होता नुकसान झालं असं होऊ शकतं. मग त्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट विंड डायरेक्शनचं एक रिझन म्हणजे असं की ज्या साईडने विंड येणार आहे त्या साईडला आपला डोअर कसा येतोय किंवा डोअरची डिझाईन काय आहे किंवा त्याचं प्रोटेक्शन कसं होणार आहे हे पण बघणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, काही लाकडी दरवाजे अशातले असतात की लाकूड म्हटलं की त्याच्यामध्ये पण थोडंसं म्हणजे ते फुगतं पाण्याने. बरोबर. मग ते सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला जाम होतात दरवाजे. दरवाजे जाम होतात किंवा काही दरवाजे वाकडे होतात. त्या जनरली काय होतं, लोक सांगतात नाही प्युअर सागवानी आहे म्हणून आणि देतात दुसरंच मटेरियल. बरोबर. मग ते कसं पॉलिश बिलिश चमका फसण्याचे चान्सेस जास्त असतात. बरोबर. तर माझं म्हणणं आहे की हे फसण्यापेक्षा जर आपण कन्सल्टिंग घेतलं तर आपल्याला त्या दृष्टीने मार्गदर्शन सगळ्या प्रकारे म्हणजे प्रॉपर डिझाईन मिळेल. प्रॉपर डिझाईन मिळेल, काय वापरलं पाहिजे. कारण कसं होतं, स्टार्टिंगला आपण ते ऑनलाईन फोटोज वगैरे बघतो गुगलवर, ती डिझाईन आवडते आपल्याला, आतमधलं मटेरियल पण आवडतं, पण नंतर जेव्हा आपण त्या घराला विकेंड होम म्हणून ठेवतो तेव्हा त्या घराची खूप अवस्था घर बंद झालं ना, घर बंद झालं की किड्या मुंगींचं साम्राज्य झालं, बिकट अवस्था. आणि त्यासाठीच म्हणून आम्ही काय सांगतो की प्लॅस्टर पेक्षा आतमध्ये जिप्सम अप्लाय करणं. ओके. जिप्सम हा असा प्रकार आहे की पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचा चिरा असेल ना तर त्या चिऱ्यामधल्या आतल्या ज्या होल्स आहेत ना ते पूर्ण आतमध्ये भरले गेल्यामुळे ते लॉकिंग होतो आणि तो जिप्सम दिसायला सुंदर दिसतो. आता हे जे आपल्या मागे जे दिसतंय हे सगळं व्हाईट हा सगळा जिप्सम आहे. ओके. आणि हे चिरा बांधकाम आहे. हे चिरा बांधकाम आहे आणि ह्याचं फिनिशिंग आहे. भरीत भरी काय होतं, हेअर क्रॅक जातात पण ते हेअर क्रॅक रिपेअर होतात. ते मोठा कारण कसं तुम्ही जे बांधकाम करता ना ते काही वर्षानंतर सेटल होतं. बरोबर. मग ते सेटल झाल्यामुळे ते हेअर क्रॅक्स येतात किंवा जे पाणी मारलेलं असतं त्याच्यामुळे जर वाफ पकडली समजा
तर ते बाष्पीभवनाच्या रूपाने कुठून कुठे बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतो. त्यामुळे ते केवढा मोठा विषय नाही की हेअर क्रॅक्स जातात नॉर्मली, पण जे प्लॅस्टर केल्यावर ते घोटाई केली जाते वरती त्याला जेवढे क्रॅक्स जातात तेवढे ह्याला क्रॅक्स जात नाहीत. म्हणजे त्याचा जर रेशिओ समजा 100/80 आहे तर ह्याचा 100/5 किंवा 6 म्हणाल किंवा 10 म्हणायला हरकत नाही आपल्याला. ओके, म्हणजे चिरा बांधकाम बेस्ट आहे सध्या तरी. हा, चिरा बांधकाम अवेलेबिलिटीच ती आहे ना. आणि काही काही लोकांची आवड पण असते. आता कुणाला चिऱ्याचं घर आवडतं, कुणाला कोकणी स्टाईल असतं. म्हणजे आपलं मार्गदर्शन हेच असतं की कॉस्ट कटिंग व्हावी आणि चांगलं व्हावं. बरोबर. पण कसं आहे, काही काहींचं म्हणणं आहे की कॉस्ट कटिंग नाही, मला लॅविशच पाहिजे. म्हणजे RCC एक लॅविश जर पाहिजे, एलिव्हेशन चांगलं पाहिजे तर आपण लॅविश डिझाईन देतो. हा, ते ऑप्शन्स आहेत. आपलं म्हणजे काम काय आहे की समोरच्या व्यक्तीला वास्तू मिळणं आणि ती वास्तू चांगल्या प्रकारे. आणि कसं आहे, वास्तू हा असा एकच म्हणजे प्रकार आहे की म्हणतात ना, म्हणजे आयुष्यात लग्न आणि घर एकदाच होतो. तर लग्न एकदम होऊ शकतं, पण घर हा प्रकार असा झालाय की हा बांधणं करणं हा एकदाच होतो. बरोबर. तर मग ते जे एकदा होणारं जे घर आहे ना ते खूप छान आणि सुंदर हवं. कन्सेप्ट अशी आहे वास्तूमध्ये की जिथे राहिल्यानंतर तुम्हाला शांती मिळते. बरोबर आहे, तुम्हाला तेवढं महत्वाचं आहे. हा, म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही कधी बघा, तुम्ही कुठे लांब गेलात ना 2-4 दिवस, तर तुम्हाला घराकडे जायची ओढ लागते. बरोबर आहे, मी कधी जातोय. हे घरात जी ओढ असते ना, ही तुमच्या एक पॉझिटिव्ह एनर्जीने एक परिवाराने निर्माण केलेली ती असते. आणि ती जी वास्तूची जी शक्ती आहे ह्याच्यावरतीच सगळं आपलं पूर्ण आयुष्य डिपेंड असतं. तर त्यामुळे घर बांधताना ह्या ज्या काही काळजी घ्यायची आहे विशेष आपण आता सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट झाली तर RCC मध्ये प्रकारात जर आपण गेलो तर RCC मध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की गरम होतं म्हणून, की ते स्ट्रक्चर गरम होतं, तर ते कॉस्टिंग खूप हेवी जातं. तर कॉस्टिंग बघण्यापेक्षा ते पहिली गोष्ट खूप सेफ्टी आहे RCC बांधकाम. म्हणून ते गव्हर्नमेंट रेकमेंडेड बाय RCC SI डिझाईन्स येतात त्याच्यामध्ये. तर ते सेफ्टी आहे. आणि ते सेफ्टी सोबत गरमी जर आता कसं झालंय, आता मार्केटमध्ये भरपूर कॉम्पोनंट मार्केटमध्ये आलेले आहेत म्हणजे कोटिंग्समध्ये. गरम होण्यासाठी आपण वरती जर समजा त्याला एक व्हाईट सिलिकोट जर मारला तर तो त्याच्यामध्ये भरपूर केमिकल कंपनी आहेत, कृष्णा केमिकल्स वगैरे असे आपण याच्यावर काम करतो. तर त्या कंपनीचे जर तुम्ही सिलिकोट्स वगैरे वरती मारले ना तर एक 4-5 कोट मारले तर तो एक PU कोट जनरेट होतो, रबर टाईप. ओके. हा, आपली पॉलिथिन बॅग असते ना त्याच्यावर कोट होतो आणि त्या कोटमुळे ना ते स्लॅब तापतही नाही, लिकेजही होत नाही. आणि टेम्परेचर जर समजा आता बाहेर जर समजा 34 म्हणजे 40 टेम्परेचर असेल तर तो 34-35 म्हणजे 5 ते 6 डिग्री टेम्परेचर मायनसमध्ये कमी होतो. त्यामुळे तसंही केलं तरी चालू शकते. म्हणजे तुमचा शेडचाही खर्च वाचतो, परत शेड उडून जायचे त्रास नाही किंवा खराब व्हायचे त्रास नाही. असे सोल्युशन भरपूर आहेत. दिसायलाही छान दिसतं. किंवा फोम शीट मध्ये आता पत्रे अवेलेबल झालेले आहेत ज्याच्यामध्ये फोम्स असतो. बरोबर, त्याच्यामुळे हिटही होत नाही, पाण्याचा आवाज येत नाही. असे भरपूर प्रकार. म्हणजे कन्सेप्ट प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे दमू. हा, ते तर आहे डिझाईन्स. म्हणजे काय होतं, मी बरेचदा क्लायंट म्हणतो की तुम्ही पहिलं काय पाहिजे ते नीट सांगा. द्यायला काय आपण सगळं देऊ ना, द्यायला काय अगदी आपण पूर्ण अॅक्रेलिक पासून सगळं देऊ. बजेट पण मॅटर करतं. बजेट मॅटर पण करतं. आणि माझं म्हणणं की ह्याचं तसं त्याचं नसावं. जनरली लोक बघून करतात ना, YouTube वरनं बघून करतात ना, हे असं. हा, ठीक आहे, तुम्ही आयडिया घ्या. आता ते पिनसेट वरनं लोक घेतात काय इंटरेस्ट वरून. तर पिंटरेस्ट वरनं घेतात, पण तसं होत नाही. मग अरे यार मला करायचं तसं नाही झालं, मग ते असं का. म्हणजे त्यापेक्षा फायनल आउटपुट येतो तो कुठेतरी त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला काही कन्सेप्ट चांगले सांगू, त्या पटल्या तर त्या घ्या. बरोबर. तुमच्या आयडिया जर त्या पिंटरेस्ट वरून कुठून तुम्ही फोटो जर दाखवलेत तर ते अवेलेबल कशा होतील आणि काय कॉस्टिंग येईल तेही आम्ही सांगू. बरोबर आहे. कारण का आता आपण करायला जातो नंतर अरे बापरे एवढं आहे काय, मग राहू दे, नंतर उगाच केलंय. अच्छा, ते कॉस्टिंग वरून तो माझा एक महत्वाचा प्रश्न होता. मिनिमम काय दर आहे आपल्या कोकणात जर घर बांधायचं? मिनिमम कोकणात घर मॅक्सिमम तर काय हेच नाही. कोकणात जर घर बांधायचं झालं तर मिनिमम आता म्हणजे सिमेंट, स्टील, वाळूची उपलब्धता आणि हे जर सगळं बघितलं ना, लेबर्स वगैरे धरलं तर हे फक्त आपलं ऑब्झर्वेशन आहे. समजा आपण ऑब्झर्वेशन ठेवतोय आणि समजा पार्टी स्वतःच सगळे एक्सपेन्स करते, आपली कन्सल्टिंग वेगळी धरली तर आपण कमीत कमी जर समजा 1600 रुपये दर असेल ना, तो 1400 किंवा 1200 पर्यंत कसा येईल याचा आपण विचार करतो. ओके, कसा बसवता येईल? तो कसा बसवता येईल. म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर एक घॉगर मध्ये काम चालू होतं, तर एका पार्टीला खालती पूर्ण फ्लोरिंगला चिरा लावून पाहिजे होता. अच्छा. तर त्यांना फक्त चिरा पाहिजे फ्लोरिंगला. आता जर चिरा घ्यायला गेलं
तर 200 दगडाची गाडी 6,000 ते 6,500 रुपये दर चालतो. ओके. त्याच्यामुळे 30 ते 32 रुपयापर्यंत जातो. पण तिथेच जर आपण समजा तुकडा चिरा जो येतो, वेस्टेज चिरा, ती जर गाडी घेतली तर ती गाडी खूप कमी मध्ये मिळते. फक्त तो लावायची टेक्निक आहे ना, ते आपल्या कारागिरांकडनं आपण लावून घेऊ शकतो. आणि जो 6,000 दर आहे गाडीचा, हा ट्रान्सपोर्टेशनवर पण डिपेंड करतो. हा, म्हणजे मी तुम्हाला जस्ट फक्त भागर कधी अवेलेबल आहे, जवळ गाड्या आहेत म्हणून सांगितलं. आता हेच जर तुम्ही रायगडमध्ये गेला तर 55 रुपये एक चिऱ्याचा दर आहे. अलिबागला 55-75 रुपयाला चिरा मिळतो. खाणीमध्ये 18 रुपये जागेवरती 18 रुपये दगड आहे. बरोबर. म्हणजे 18 रुपये जागेवर दगड सगळीकडेच आहे चिरा. जसं ट्रान्सपोर्टेशन आहे आणि जो सप्लायर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर. डिझेलचे दर, वाहतूक, चढण किती आहे. कारण जर त्यात तुमच्या ठिकाणी चढण जास्त असेल, लोडिंग अनलोडिंग तर लोडिंग अनलोडिंग आलीच ती तर आहेच. पण जर चढण असेल तर डिझेल कन्झम्पन जे आहे ना ते पण वाढतं ना. ओके. म्हणजे ट्रान्सपोर्ट तिथे वाढला ते मॅटर करणार. कोणत्या एरियामध्ये राहताय तुम्ही त्याच्यावर बजेट डिपेंड करतं. एकदमच रिमोट एरियामध्ये कुठे खेड्यामध्ये राहताय तुम्ही आणि जर तुम्हाला 1400 रुपयांनी घर पाहिजे तर ते काय पॉसिबल नाहीये. हा, पॉसिबल नाही. पण आता एरिया जर कसा आहे त्यांचा जो एरिया आहे तो एरिया किती आहे, ते डिझाईन कसं आहे, मग त्यासाठी आपण काय करतो की आपण एक एस्टिमेट त्यांना जनरेट करून देतो की सर हे असं आहे. आता काय होतं, आपण स्क्वेअर फूटनी कॅल्क्युलेट केलं ना, मग स्क्वेअर फूटनी कॅल्क्युलेट केलं की लोक काय करतात 500 गुणिले 1400. बरोबर. मग माझं बजेट किती एवढं होणार आहे का? नाही, तसं होत नाही. बजेट कधी ठरतं? बजेट तुमचं घर पूर्ण झालं, तुमचा खर्च. कारण काय असतं, तुम्ही जिप्सम वापरताय का, तुम्ही सिमेंट वापरताय का, तुम्ही चुन्याने प्लॅस्टर करणार आहात का, तुमचं फॉल सिलिंग आहे का, तुम्ही इलेक्ट्रिक पंखे कुठले बसवणार आहात. आता BLDC फॅन्स आलेले आहेत जे कन्झम्पन कमी करतात इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर LEDs लावून हे सगळे मॅटर करतात. पण काय होतं, आपण नुसतं विचार करतो की आम्हाला लॉक इन कीचा बजेट द्या. पण त्याच्यात कसं लॉक इन की दिलं तर ते ठीक आहे ना, नॉर्मल गव्हर्नर आपण लॉकिंग की दिलं, पण त्यात नाही. पण त्यात जर बाकीच्या जर गोष्टी सुंदर असतील तर ते घर सुंदर होईल ना. आता उद्या जर तुम्ही सांगितलं काम करायचंय आणि तुम्हाला साधं करून दिलं, अरे काय ह्याने एवढंच दिलं तर हे बाकीचं आम्हाला परत करायचं. मग आमचं म्हणणंच असतं की टीमचं पण म्हणणंच असतं की सर आपल्याला जे काम करायचं ना ते त्यांचं फुलफिल पाहिजे. 100% काम जर झालं किंवा ह्या घरात सोफा हा दिसेल. कारण आता एवढं जर तुम्ही सुंदर घर बनवलं आणि मग ते मार्केटला मिळणार एखादा चायना सोफा वगैरे आणून ठेवला, मग त्या एवढं चांगलं, म्हणजे एक मनाला त्रास होता. क्लायंटला सांगत नाही, पण मनाला अरे एवढं सुंदर घर बनवलं आपण, एवढं मन लावून त्याच्यामध्ये जीव ओतून सगळं केलं आणि सोफ्याने यार काहीतरीच केलं इथे, किंवा मग तो एवढा मोठा कुठला तरी फिश टँक. शेवटी क्लायंटवर पण डिपेंड आहे. पण ठीक आहे, शेवटी त्यांचा पार्ट आहे. पण आपलं कसं असतं की जेवढं लॅविश आणि सुंदर दिसेल बरोबर ते दिसणं खूप छान आहे. की मग कलर कॉम्बिनेशन असेल, वास्तूनुसार कलर असणं, किंवा त्या घराची रचना वास्तुशास्त्रानुसार असणं. म्हणजे मी काय एवढा वास्तुतज्ञ जरी नसलो तरी बेसिक वास्तू कन्सेप्ट आहे ज्या पूर्वीपार झाल्या त्याच आपण फॉलो करतो. मग त्या कन्सेप्ट फॉलोअप करून आपण वास्तू पूर्णत्वास नेतो. अच्छा, मग सिद्धार्थ, तुम्ही जर कुणाला कन्स्ट्रक्शन करून हवं आहे इथे तर तुम्ही कुठपर्यंत करून देताय? म्हणजे रत्नागिरी का तुम्ही सिंधुदुर्ग पर्यंत? नाही, कसं आहे, आपण बघा म्हणजे प्लॅनिंग डिझायनिंग असेल तर ते ऑनलाईन सगळं होतं. कन्सल्टिंग तुम्ही कन्सल्टिंग प्लॅनिंग डिझायनिंग ऑनलाईन होतं, ऑल ओव्हर महाराष्ट्र देऊ शकता. हो, 100%. त्यानंतर म्हणजे जे कन्सल्टिंग हा पार्ट झाला त्याच्यात. दुसरी गोष्ट साईड विजिट जो पार्ट आहे ना, तो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण देऊ शकतो. सिंधुदुर्ग थोडं जर लांब पडतो आपल्याला, तरी पण आपण देऊ शकतो. बरोबर. साईड विजिट साठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग. आता काय विषय, माणसं जर लावायची असतील, सॉरी थांबवतोय, कन्सल्टिंग मध्ये डिझायनिंग वगैरे पण देता तुम्ही? हो, कन्सल्टिंग मध्ये डिझायनिंग येतं, प्लॅनिंग येतं, डिझायनिंग येतं. ओके. त्याच्यात जर साईड विजिट पार्टीची म्हणणं असेल साईड विजिट नका करू, तर मग ते त्यांची चार्जेस कमी होतात. पण साईड विजिट का करणं गरजेचं असतं, ती सॉइल काय ना त्याच्यावरती असतं. जनरली काय होतं, गावाखेड्यातून 4-5 फूट फक्त खाली जातात, कन्स्ट्रक्शन मस्त होतं, सुंदर होतं, आणि जमिनीच्या लेवलच्या थोडंच खाली गेल्यामुळे हा जो जमिनीचा ओलावा आहे ना तो त्या वरच्या जमिनीच्या ओलाव्यापर्यंत जातो. ओके. मग त्याच्यासाठी सॉइल चेक करणं खूप. म्हणजे सॉइल चेक करणं आणि किती फूट खाली गेले पाहिजे, काय केलं पाहिजे, किंवा जरी लोड बेरिंग करायचं असेल तर खाली मग काय RCC कसं कन्सेप्ट ते आपण सांगतो. दुसरी गोष्ट, रायगड आणि सिंधुदुर्ग ह्या 3 जिल्ह्यामध्ये आपण सुविधा देतोय. कन्सल्टिंग ऑल ओव्हर महाराष्ट्र करतो आपण. राहिला विषय कुठला, साईड विजिटचा जसं सांगितलं त्याप्रमाणे साईड विजिट जर असेल तर त्याचे चार्जेस वेगळे लागतील. आणि तुम्हाला आमच्याकडनं जर वास्तू बांधून म्हणजे बांधून हवं आहे की त्याचं मार्गदर्शन प्रॉपर स्टार्ट टू एंड पाहिजे, म्हणजे मला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे शॉर्ट, तर ते जर पाहिजे असेल
तर ते डिपेंड करतं तुमच्या लोकेशनवरती. मग तुम्ही कुठपर्यंत करताय सध्या? आता बघा, आता सध्या आपल्याकडे गुहागर, दापोली, महाड, माणगाव, श्रीवर्धन, पोलादपूर, त्यानंतर खेड, चिपळूण, अगदी रत्नागिरीपर्यंत म्हणालात तरी आपण म्हणजे रत्नागिरीपासून इकडे श्रीवर्धन पर्यंत. ओके, म्हणजे इथपर्यंत तुम्ही जर आम्हाला किंवा कुणालाही घर बांधून घ्यायचे तर आपल्याला संपर्क करू शकता. 100%. तर तशी टीम आता आपल्याकडे अवेलेबल आहे. रायगडमध्ये आपली एक टीम काम करते, रत्नागिरीत 2 टीम काम करतायत. तर टीम अवेलेबल आहे, करू शकतो आपण. आणि ट्रॅव्हलिंग पॉसिबल आहे, म्हणजे मी वेळ पडली तर स्वतः मी जातीन लक्ष देतो. आणि असं कुठलंच काम नाही की दुसऱ्याच्या बरोबर, ते स्वतः आपण लक्ष देऊनच केलेलं काम असलेलं चांगलं. तसं तर घर बांधायला जेवढा वेळ लागतो त्याच्यातला काही वेळ या व्हिडिओलाही लागलेला आहे. व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झाला असेल पण भरपूर काही माहिती आपल्याला मिळालेली आहे. काही सुंदर पॉईंट्स त्यांनी कव्हर केले सिद्धार्थने. आणि तुम्हाला जर कुठेही घर बांधायचं आहे किंवा तुमचं घर कुठे अर्धवट राहिलेलं आहे काही कारणामुळे, किंवा मग तुम्हाला एक नवीन कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा तुम्हाला जमीन घेऊन तिकडे घर बांधायचं आहे, त्या घराच्या काही आयडियाज हव्यात तुम्हाला, तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला काही आयडियाज हव्यात की इथे मला कोणत्या प्रकारचं घर बांधता येईल किंवा ह्या डिझाईन्स मी फायनल केल्या, तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे, तर ती कन्सल्टन्सी तुम्ही घेऊ शकता. कन्सल्टन्सीचे चार्जेस जे आहेत ते मिनिमम असणार आहेत. साईट व्हिजिटचे चार्जेस वेगळे असतील. आणि जर तुम्हाला आमच्याकडून घर बांधून घ्यायचं आहे तर ते लोकेशन सांगितलेले आहेत की एवढ्या एरियामध्ये घर बांधून देता येईल. आणि ते सगळं तुम्हाला पर्सनल मीटिंग करून त्याच्यानंतर सगळं त्याच्यावर वर्कआउट करून तुमच्या लोकेशनवर वर्कआउट करून त्याचं कोटेशन देण्यात येईल. बरोबर. तुम्हाला एक थांबवतो. तुळजापूरला माझे एक जवळचे मित्र आहेत, तर त्यांना घर बांधायचं होतं आणि त्यांना माझी कन्सल्टिंग पाहिजे होती. म्हणजे म्हणाले सर तुम्ही सांगाल तसंच मला घर बांधून पाहिजे. तर मला काय देणं शक्य नव्हतं. बरोबर. तर ते व्हिडिओ कॉलवरती आमचं रोज बोलणं असायचं. 7-8 व्हिडिओ कॉल असायचे. बरोबर. सर मी ते असं करतोय, सर मला हे करायचं, मी हे करू का, असं करून त्यांनी स्वतः घर बांधलेलं आहे. ग्रेट. म्हणजे आता ते टेक्नॉलॉजी म्हणजे कसं आहे की तिथे जाणंच पाहिजे अशा भाग नाही, पण ते सांगितल्यानंतर ते कसं दिसेल, तुम्ही फिजिकली नसले तरी मी बघू शकतो की बाबा हे असं झालं का, ठीक आहे, मग ह्याच्यावरती लॉफ्ट येणार आहे, मग त्याला किती, म्हणजे ते आम्ही सगळं डिस्कस करत होतो. आणि ते झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला काही पिक्चर्स दाखवले, तर सुंदर झालं. म्हणजे असंही करू शकतो की आपण उपस्थिती नसताना सुद्धा करू शकतो. म्हणजे हा पण एक कन्सल्टन्सीचा पार्ट आहे. तुम्हाला अशा प्रकारे कन्सल्टन्सी घेता येईल. तर सिद्धार्थ, एक परत चांगला व्हिडिओ झालेला आहे. खूप सुंदर माहिती आले, लोकांपर्यंत माहिती पोहोचवली आपण. तर परत एकदा थँक्यू. परत पुढचे व्हिडिओ येतीलच, आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत माहितीचे. आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, म्हणजे फक्त बांधकाम नाही, तुम्हाला जर जागे रिलेटेड किंवा लिटिगेशन्स रिलेटेड काही लिटिगेशन्स असतील तुमच्या जागेचे, कोकणातल्या वगैरे कुठल्या, तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. मिनिमम फीज आहे आमची. बेसिक कन्सल्टन्सी जर हवे ना तुम्हाला फोनवरती, तर त्याची एक मिनिमम फीज आहे, ती आपण चार्ज करणार आहोत तुमच्याकडून. आणि जर तुम्हाला पूर्ण कन्सल्टन्सी हवे, म्हणजे साईट व्हिजिट किंवा तुमची जागा तुमच्या नावावर होण्यापर्यंत, तर तेही आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत रिजनेबल दरात आणि ग्राउंड लेवलला येऊ. तर आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल. तुमच्या स्वप्नातलं घर लवकरच पूर्ण करा आणि त्याच्यासाठी काही मदत लागली तर नक्की आम्हाला संपर्क करा. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन माहितीसोबत, कोणत्या तरी नवीन डीलसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.